नमस्कार. तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. मी रात्रीची वेळ आहे. तर तुम्हाला वाटलं असेल मी कुठे आले? तर आले मी साखरपुड्याला डोंबिवलीला. माझ्यासोबत माझे मिस्टर सुद्धा आहेतच. तर आजची साडी आणि आजचा लूक कसा आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आजच्या ब्लाऊजची माझी डिझाईन माझी जाऊबाई मनीषा तिने शिवला माझा ब्लाऊज. तर थँक मनीषा. तर इथे रिद्धी आणि प्रशांत आपले फ्रेंड्स आहेत. त्यांच्या साखरपुड्याला आलोय आम्ही. आणि माझा नवरा तर आज खूपच सुंदर दिसतोय कारण व्हाईट शर्ट मला आवडतोच. तर चला आता आतमध्ये जाऊया. एवढी गर्दीत आपल्याला जागा कशी भेटेल? तर जागा कशी भेटेल तुम्हाला सांगते. तुमची जर खास मैत्रीण असेल ना, तिला पहिले पाठवायचं आणि जागा पकडायला सांगायची. तो काम मी केलता कारण अनुराधा पण आले आणि अनुराधाने माझ्यासाठी जागा ठेवले. म्हणून ही बघा जागा ठेवली आणि आम्ही बसलो. लेट येण्याचं कारण असं का मैत्रीण जागा पकडून ठेवते. तर चला. आणि हिच्या मोबाईलमध्ये मी बघितलं माझं नाव ज्योती पाटील सेव्ह केलंय. मला वाटलं काहीतरी दुसरं सेव्ह करेल पण हिने माझं नाव ज्योती पाटील टाकलंय. मला जराही पटलं नाही ही गोष्ट. तर चला साखरपुड्याला सुरुवात झाली. नवरदेव आलाय आणि साखरपुड्याची सुरुवात बघा. साखरपुडा झाला म्हणजे चणे पाहिजेच ना आणि पेढे. तर चणे आणि पेढे खाल्ले. त्याच्यानंतर आम्ही आता निघतो नवरदेव आणि नवरीला भेटण्यासाठी स्टेजवरती. तर जाता जाता आपल्याला जेपी आणि अक्षय पण भेटला कारण अक्षय पण आणि जेपी पण आला होता साखरपुड्याला. तर त्यांना भेटलो आणि निघालो जरा मजा मस्ती बोललो त्यांच्याशी आणि स्टेजवर गेलो. स्टेजवर जाऊन बघतो तर बापरे एवढी गर्दी लाईन इथे पण लाईन आणि जेवणाला तर लाईन आहे तुम्हाला दाखवते नंतर मी. तर चला फोटो वगैरे काढला मस्तपैकी. आणि इकडे बघा जेवणासाठी लाईन बघा एवढी लाईन आहे. 2-3 लाईन्या होत्या पण सगळ्यांनी मस्तपैकी लाईनीत व्यवस्थित जेवले. आता आमचा नंबर कधी येईल काय माहिती नव्हता तर राहिलो उभे लाईनीमध्ये. आणि इथे मी लाईनीत त्यांना चिडवते कधी जेवण भेटेल आणि ही बाई मोबाईलमध्ये. तर अशा प्रकारे आता आम्हाला जेवायला भेटला. आणि मला बघा काय दिले नली दिली आता जेवणामध्ये पण मी कशी खाऊ एवढ्या लोकांसमोर. मी ती उचलली आणि अनुराधाला भरवली नंतर माझ्या नवऱ्याच्या ताटात टाकून दिली. तर चला अशी मजा मस्ती करत आम्ही जेवलो. त्याच्यानंतर आम्ही परत जाऊन नवरदेवाला भेटणार होतो पण तिथे एवढी गर्दी होती. सगळे गेले पण आम्ही थांबलो होतो हा का. म्हणजे जेव्हा बघतील तेव्हा त्यांना समजेल का आम्ही शेवटपर्यंत होतो. आम्ही मस्त की रील काढली आणि निघालो. तर चला आम्ही मस्त की जेवलो. साखरपुडा छान झालाय. रिद्धी सिद्धी दोघी पण जुडवा आहेत आणि पण मस्त होत्या दोघी नवरी पण. आणि आपल्या प्रशांत फ्रेंड्स आहेत त्यांच्या साखरपुडा आम्ही आलो. आता लग्नाला आणि हळदीला फुल मजा करायची आहे. तर चला बाय गुड नाईट काळजी घ्या. आणि तुमच्या इथं हळदी असेल तर आम्हाला नक्की बोलवा.